आपल्या ग्राउंडला प्रॉब्लेम आलता तो पाणी साचत होतं कारण की इकडे शेत आहे. ऊसाला पाणी दिलं ना डायरेक्ट आपल्या ग्राउंडकडे अर्ध ग्राउंड वल्ल उरायलं. तर काय ते अडचण. तर ग्राउंडकडे आला होता आपण. आज आहे 730 दिवस चॅलेंजचा 398 दिवस आहे. तर चला ग्राउंडकडे निघू आता आपण. तर ग्राउंडकडे आला होता आपण. तर आता ग्राउंड आपलं कोरडं झालं असेल का नसेल काय माहित नाही. तर बघू. तर झालं असलं ठीक आहे, पण मला तर वाटत नाही झालं म्हणून. कारण की त्याला 5-6 दिवस तर लागेल, कारण का अर्ध ओलं पाणी असलं होतं डायरेक्ट. तर बघू ट्राय करून. दुसरं पण ऑप्शन नाही, दुसरे आहे पण अंधार आहे तिकडे. डायरेक्ट उजेड झालंच जाता येतं, लाईटची सोय नाही तिकडे. तर चला बघू. एकदा करण नाही आला, करणला काम आहे आज. तर बघू काय आहे काय नाही. पाणी कमी झालं पण आपला राऊंड जास्त तसा आहे, पण पाणी झालेलं तिथं. वाळायला टाइम लागणार आहे कारण की काळी माती आहे. कारण की जे आकार होता ना आपल्या ग्राउंडचा ते ओकेच आहे, फक्त मग पाणी साचलं आणि त्याला काळी माती असल्यामुळे टाइम लागेल त्याला थोड्या वेळ, 5-6 दिवस. तर चला, मला वाटलं सगळंच मोडून जातात का, पण काय सगळं मोडलं नाही, ते थोडं आहे. तर चला. तर काल स्कॉट मारल्याने पाय जाम झालेले. तर चला, आज आपलं कूलडाऊन रनिंग होती, स्लो फास्ट. तर पण आज ग्राउंडच अवेलेबल नाही आपल्याला. तर आता काय करू आपण, 2-4 दिवस तर आपल्याला तर भेटत नाही, करण नाही. जोपर्यंत करण येत नाही तोपर्यंत आपल्याला तिकडे जाता येत नाही. कारण ते ग्राउंड कसं आहे काय आहे ते माहीत नाही ना. त्याच्यामुळे आपण, आणि लाईट पण नाही तिथं, थोडंसं उजेड झालं जाणं लागेल. तर मग आपलं असं करणं लागेल, इथं वॉर्मअप ते करणं लागेल आणि थोडं उजेड झाल्यावर मग त्या ग्राउंडवर जाणं लागेल आपल्याला. तर चला
इथं एक प्रॉब्लेम झालेलाच आहे तो, इथं मातीचं असल्यामुळे ते वाळत वाळत नाही थोडे 5-6 दिवस. तर चला आता काय करू, या रोडवरच आपण पहिल्यासारखं जेव्हा पावसाळा तसा होता तसा जॉगिंग करू आणि मग आजचा वर्कआउट काय आहे ते बघू आपण. चला चला जॉगिंग चालू करू. अप्पर काढून घेऊ आधी, थंडी एवढी नाही. चला आता जॉगिंग चालू करू. मांड्या ते जाम झाल्या, ग्लूट्स आणि हॅमस्ट्रिंग जाम झाली काल स्कॉट मारल्याने. आज नॉर्मलच करू वर्कआउट फ्री होण्यासाठी. चला तर चला नॉर्मल आपण जॉगिंग केली, 7-8 राऊंड मारले आपण, एकदम बॉडी कूल गरम करून घेतली कूल डाऊन. तर चला आता काय करू, थोडंसं कूल डाऊन करू आणि आजचा वर्कआउट काय ते बघू. आज आपण करणार आहे रनिंग, ते पण कसं आहे स्कॉट मारायचे आणि थोडंसं स्पीडमध्ये जायचं. स्कॉट मारायचं स्पीड में, याच्यामध्ये काय होतं हॅमस्ट्रिंग असते ना, हॅमस्ट्रिंगमध्ये पॉवर येते आपली. काल आपण स्कॉट मारले होते तर हॅमस्ट्रिंग ग्लूट्स जे असते ना त्यांच्यामध्ये पॉवर, ह्या दोन्हीमध्ये पॉवर आणली तर रनिंग तुमची बरोबर परफेक्ट होऊन जाते. हेच मेन गोष्ट आहे, कारण की दोन्हीच स्ट्रॉंग बनायचं कधी पण. सगळ्यात मेन गोष्ट आहे दोन, त्याच्यानंतर स्टॅमिना स्पीड आपोआप येते आपले. तर चला पहिले इथूनच सुरुवात करू आपण. इथून मारू, कारण अर्ध ग्राउंड वल्लं आहे आपलं. इथून मारायचं, इथून तिथपर्यंत स्प्रिंट मारत जायची, परत रिटर्न यायचं कूल डाऊन करत, परत स्प्रिंट मारायची. तर चालू करू आपण त्याचे इव्हेंट, म्हणजे रिपिटेशन मारू त्याचे आपण. तर चला चला इथं काय आहे, स्कॉट मारायचे आपण 10 स्कॉट मारायचे, स्प्रिंट मारायचं, 10 स्कॉट मारायचे, स्प्रिंट मारायचे. चला
तर चला आपण मारले स्कॉट. आपण स्कॉट मारले आणि स्प्रिंट मारल्या. कमीत कमी 50 ते 40 ते 50 मीटर स्प्रिंट मारले. आणि काय होतं, आपण जे थाईज मारतो त्यामुळे थाईज मध्ये पॉवर येते ना, आणि तेव्हा स्प्रिंट मध्ये गाडी तेव्हा आपली हॅमस्ट्रिंग ही पुढची साईज, मागची साईज आणि ग्लूट्स असतं ना, याच्यामध्ये पॉवर येते. ह्याची पॉवर आली ना तर रनिंग मध्ये काही तुमची पाय गळत नाही आणि रनिंग परफॉर्मन्स तुमचा ओके राहतो. तर चला, आज म्हणजे पूर्ण राऊंडचा होता आपला, पण पाणी साचल्यामुळे आपण अर्धच केला वर्कआउट. आता काय करू, नेक्स्ट वर्कआउट काय ते बघू. आणि उद्या आपण, आज लॉंग होतं म्हणजे एकदम कूल डाऊन वर्कआउट होता, पण कूल डाऊन आपण आता उद्या बघू, दुसऱ्या राऊंडवर जमलं जाऊ. तर चला, आता वर्कआउट झाला तर नेक्स्ट वर्कआउट काय ते बघू. चला आता काय करू, स्किपिंग मारू आता आपण. उद्या सांग, उद्या बुधवार आज बुधवार आहे ना. तर चला, स्किपिंगचे आपण 2 ते 3 सेट मारले. आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट. तर आपण ग्राउंडचं बघू एक मिनिट. आपल्या ग्राउंडला प्रॉब्लेम आलता, तो पाणी साचत होतं, कारण की इकडे शेत आहे. ऊसाला पाणी दिलं ना डायरेक्ट आपल्या ग्राउंडकडे अर्ध ग्राउंड वल्ल होऊन राहिलं. तर काय ते अडचण आल्यामुळे काय झालं, आता नवीन एक डोकं लावलं आपण. तर काय केलं, हा पट्टा जसा आहे ना, सेम पलीकडचा पट्टा बा सेम तो पण तसाच आहे. तर आपण काय करू, इकडून तर रस्ता आहे आपला, इकडून असा रस्ता आहे ना, इथून काय करू, फक्त टर्न मारू आणि परीकडून एक ट्रॅक बनवून घेऊ. असा म्हणजे असा एवढा पहिल्यापेक्षा थोडा मोठा ब्रॉड ट्रॅक होऊन जातो. म्हणजे पहिला त्याची काय 200 मीटरचा होता, आता 300-350 मीटर पर्यंत होईल आपला. 100 मीटर वाढेल. आणि रनिंग करायला पण बेस्ट आहे. दोन्हीच्या मध्ये फक्त अडचण कुठे येईल, इथून वरती चढायला ते पण एकदम प्लेन सरफेस, काही एवढा प्रॉब्लेम नाही. आणि पलीकडून पण वरती चढता येत आपल्या तिथून, दोन्ही ठिकाणी आपण करता येतं आपल्याला. तर हे आपण उद्या करू. पण हे कारण की आज तिकडे जो कोरडं झालं ग्राउंड, तर तिकडे आज ना उद्या पाणी येणारच आहे. 15-20 दिवसाला पाणी देत असतो आणि पाणी सगळं खाली येणार पलीकड साईडने, आणि उतार पण आहे. त्याच्यामुळे आपण या साईडला ग्राउंड बनवलं ना, तर रनिंगला पण सोपं जाईल आपल्याला आणि सगळ्या ऍक्टिव्हिटीज पण होऊन जाईल आपली टोटल. तर हे उद्या बघू आपण. तर चला, शूट करायला एक जण लागणार, फिक्स लागतात. मी काय म्हणतो, तो शूट करायला एकदम म्हणजे तो आपल्याला बोलायचा चान्स. तो फक्त ज्या दिवशी आपलं बाहेर शूट करायचं, काय करायचं, मग तेव्हा कामाला 3 जण असे लागत आहे. त्याच्याने एक जण मग एक्स्ट्रा मग बाहेरचं लागतं, मग असं म्हणतो. सॅलरी 1 वर्षानंतर चालू होणार ना. सॅलरी त्याला सॅलरी देणं लागेल ना. ते म्हणजे
चला आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट. फुल बॉडी स्ट्रेचिंग केली. आपण ग्राउंडचं जुगाड लावू इकडं आता. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओला नेक्स्ट टॉपिक सोबत.